ओम नमस्तस्मै गणेशाय ब्रह्मविद्याप्रदायिने यस्यागस्त्याय ते नाम विघ्नसागरशोषिणे ध्याये स्थिरेण चित्तेन गणेशं सर्वसिद्धिदं बुद्धिप्रकाशकं पूर्णं योगिनां हृदि संस्थितं स्वानन्देशं गणेशानं महावाक्यस्वरूपिणं तत्वमस्य कृतिधरं सिद्धिबुद्धियुतं भजे। जय गजानन। माऊली ज्ञानदेवांची गणेश वंदना पाहत असताना आपण दुसऱ्या टप्प्यामध्ये माऊलींच्या षटभुज गणेशाचं वर्णन करतोय। माऊलींनी 6 हाताचा मोरया सांगितला। का 6 हाताचा सांगितला तर माऊलींना 6 शास्त्रांचा विचार मांडायचा आहे, षट दर्शनांचा विचार मांडायचा आहे। ते दर्शन मोरयाच्या हातातले आयुध आहेत अशी कल्पना त्यांनी मांडली आणि मग ते 6 दर्शन त्यांच्या हातातले आयुध असल्यामुळे या 6 मार्गांनी मोरया वेगवेगळ्या गोष्टी निर्माण करत असल्यामुळे त्या आयुधांचा विचार, त्या दृष्टीने हातांचा विचार मांडला आणि मग त्यामध्ये घेतलेल्या या एकेका आयुधांचं माऊली आता वर्णन करतीये। षट दर्शनातलं पहिलं दर्शन माऊलींनी वापरलं तरी, तर्कू, तोची, परशु। पहिलं दर्शन वापरलं तर्कशास्त्र। महर्षी गौतमांनी लिहिलेलं जे न्यायशास्त्र आहे त्याला तर्कशास्त्र असं म्हणतात। या न्याय दर्शनाचा माऊलींनी पहिल्यांदा विचार केला। का पहिल्यांदा केला असेल व्यवस्थित समजून घेतलं पाहिजे। त्या तर्काला परशु असं म्हटलेलं आहे। मोरयाच्या हातामध्ये जो परशु आहे त्या परशुचं वर्णन। का पहिल्यांदा परशुचं वर्णन? कारण कायम लक्षात घ्या, कोणतीही नवनिर्मिती करायची असेल, कोणतीही चांगली गोष्ट साकारण्यासाठी प्रयत्न करायचा असेल तर सगळ्यात पहिली गोष्ट असते नको त्या गोष्टी उडवणे, कारण त्याशिवाय कार्यच सुरू होऊ शकत नाही। आता आपण समोर गणेशोत्सव येतोय। या गणेशोत्सवामध्ये आपण मोरयाची स्थापना करणार। स्थापना करण्याच्या पहिले काय करावं लागतं? मूर्ती आणणे हा नंतरचा विषय आहे। पहिल्यांदा ती जागा व्यवस्थित तयार करावी लागते। तिथले जळमट वगैरे असतील तर काढावे लागतात। तिथे काही पोपडे वगैरे पडले असतील तर ते बसवावे लागतात। पहिल्यांदा ती जागा सुशोभित करावी लागते। ती सुशोभित करताना तिथे असलेला नको तो कचरा, वाईट गोष्टी काढाव्या लागतात। एखादी बाग तयार करायची असेल तर त्या झाडांना आकार देणे, त्यांना फुलवणे हा नंतरचा विषय आहे। पहिले वाळलेल्या काड्या काढून टाकाव्या लागतात, बागेत झालेला कचरा स्वच्छ करावा लागतो। तसं काही गोष्टी काढून टाकणे, तोडून टाकणे हा पहिला विषय असतो। त्याला परशुचा हिशोब वापरला। तर्कांच्या आधारे ते करायचं असतं म्हणून तर्कू, तोची, परशु। किती मजेदार रचना सांगितली। काय काढायचंय? परमत खंडन हा पहिला विषय असतो। आपलं मत मांडण्याच्या आधी जे पहिले मत आहेत, जे चुकीचे मत आहेत, जे अशास्त्रीय मत आहेत ते दूर केले पाहिजे, तरच आपल्या मताची स्थापना व्यवस्थित होऊ शकते। इथे आपला विषय कोणता चालू आहे? मोरयाच्या चिंतनाचा। मोरयाच्या बाबतीमध्ये चिंतन करत असताना, देवा तूची गणेशूची स्थापना करत असताना पहिल्यांदा काढून काय टाकावं लागेल? त्याचं उत्तर आहे ज्या चुकीच्या धारणा डोक्यात बसलेल्या आहेत त्या पहिले काढाव्या लागतील। कोणत्या चुकीच्या धारणा? मोरया केवळ शिवपुत्र आहे, मोरया केवळ पार्वती नंदन आहे, मोरया केवळ शिवगणांचा प्रमुख आहे। भगवान शंकरांनी आशीर्वाद दिले म्हणून त्यांना मोठेपण, म्हणून त्यांना सर्व पूज्यत्व प्राप्त झालं। हे जे सगळं आहे हे अवतार सापेक्ष असलेलं हे डोक्यातून चुकीचं काढून टाकावं लागेल। तेव्हा आपल्याला आद्य वेद प्रतिपाद्य स्वसंवेद्य आत्मरूप असलेला मोरया समजू शकेल। जर तो पार्वती नंदन असेल तर तो स्वसंवेद्य असू शकत नाही। जर तो शिवपुत्र असेल तर तो वेद प्रतिपाद्य असू शकत नाही। जर तो केवळ शिवगण प्रमुख असेल तर तो आत्मरूप असू शकत नाही। याच कोणाच्या तरी माध्यमातून मिळालेल्या आशीर्वादाने मोठा झाला असेल तर तो आद्य असू शकत नाही। हे तर्क आपल्याला लावावे लागतील। केवळ शिवपुत्र असता तर रांजणगाव सारखं क्षेत्र निर्माण झालं नसतं, हे आपल्याला तर्काच्या आधारे समजून घ्यावं लागेल। जर ते शिवपुत्र आहेत तर भगवान शंकरांना त्यांची उपासना करण्याची गरज काय हे आपल्याला समजून घ्यावं लागेल। जर ते केवळ पार्वती नंदन आहेत तर लेण्याद्रीची कथाच निर्माण झाली नसती, लेण्याद्रीचं स्थान निर्माण झालं नसतं। हा तर्क आपल्याला लावावा लागेल। जर ते केवळ पार्वती नंदन आहे तर माझ्या पोटी गणेश
पुत्ररूपात जन्माला यावा यासाठी पार्वती तपश्चर्या कोणाची करते हा तर्क आपल्याला लावावा लागेल. या तर्काने आपल्याला या चुकीच्या गोष्टी जेव्हा आपण काढून टाकू तेव्हा आपल्याला खऱ्या अर्थाने देवा तूची गणेशूची भूमिका मांडता येईल. ती स्थापना करण्याच्या पूर्वी आता म्हटलं तसं हे अयोग्य निर्दालन पहिले आवश्यक आहे. अयोग्य भावना काढून टाकणे ही भूमिका पहिले. आणि म्हणून माऊलींनी पहिल्यांदा तर्कू तोची परशु हा हिशोब वापरला. खंडन सुद्धा कसं करायचंय, परशुनी करायचं. का परशुनी करायचं? खंडन वेगवेगळ्या गोष्टींनी होऊ शकतं. परशुनी का सांगितलं? परशुची सुरुवातीची धार जी असते ती अत्यंत तीक्ष्ण असते, केसा इतकी बारीक असते. परशु मागे मागे जाड होत जातो. अशा गोष्टीने एकदा घाव घातला की एका घावात 2 तुकडे होणे हा पहिला विषय असतो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, अशा प्रकारच्या रचनेने जेव्हा तुकडे केले जातात तेव्हा ते पुन्हा जोडता येत नाही. एक सारखे जर कापले तर पुन्हा जोडता येतील, पण याच्यातला घाव जो आहे तो त्यांना फाकवून टाकणारा आहे, त्यांना मुळातून नष्ट करणारा आहे, पुन्हा जोडता येणार नाही. आपल्याला तशा पद्धतीने या चुकीच्या गोष्टी मनातून कायमच्या काढून टाकाव्या लागतील. हा जो भाव आहे तो सांगितलाय. म्हणून पहिले खंडनाचा विषय सांगितला. वादविवाद करत असताना सुद्धा ही रचना आपल्याला व्यवस्थित लक्षात घेतली पाहिजे की आपली मत स्थापना करण्याच्या पूर्वी परमतांचा परामर्श घेत ते उडवणे जे आहे ते कार्य पहिल्यांदा केलेलं आहे. हे जे पूर्ण विरोधी तत्व आहे जे आपल्या गणेश उपासनेच्या मध्ये आडवच येणार आहे. कारण शेवटी परमतत्वाची उपासना केली तरच परम आनंद प्राप्त होणार आहे. ही गोष्ट व्यवस्थित लक्षात घ्या. का मोरयाच्या या सापेक्ष स्वरूपांना उडवायचं त्याचं कारण समजून घ्या. जो कोणाच्या तरी भरोशावर मोठा झालाय त्याची जर उपासना आपण केली तर आपल्याला परम आनंद कसा मिळेल? कारण तोच परम नाहीये. लक्षात घ्या, हे सगळ्यांना परम वंद्य असलेलं तत्व, जे वंद्याही परमवंद्य अशा शब्दामध्ये शांतीब्रह्म एकनाथांनी ज्यांचं वर्णन केलं त्या मोरयाची उपासना करायची आहे. शिव हरी रवी ब्रह्म जनक मोरयाची उपासना आपल्याला करायची आहे. आणि मग ती उपासना करायची असल्यामुळे ह्या चुकीच्या गोष्टी आपल्या डोक्यातल्या काढून टाकणे हे जे अपेक्षित आहे त्या अपेक्षेचा विचार पहिल्यांदा मांडला. आणि म्हणून तर्कू तोची परशु असं माऊली सगळ्यात समोर मांडते. जीवनामध्ये अनुसरण करत असताना, उपासना करत असताना तुमच्या माझ्या जीवनातल्या काही गोष्टी पहिल्यांदा काढून टाकाव्या लागतील, मगच उपासना होईल. म्हणजे दोन्ही अर्थाने मोरयाच्या बाबतीतल्या चुकीच्या धारणा सांगितलं, तुमच्या माझ्या जीवनातल्या चुकीच्या सवयी ज्या उपासनेला आडव्या येतात, ज्या साधनेला आडव्या येतात. मग अगदी अन्नप्राशनापासून प्रत्येक गोष्टीचा विचार, अन्नग्रहणापासून प्रत्येक गोष्टीचा विचार, अभक्षभक्षण, अपेयपान पहिल्यांदा काढून टाकावं लागेल. या गोष्टींचे तुकडेच करावे लागतील तरच साधना होईल. साधकांसाठी नियम आहेत कायम लक्षात घ्या. बाकीच्यांना नाही म्हणत आहे, त्यांना जे करावं वाटेल ते त्यांनी करावं. ज्यांना उपासना करायची आहे त्यांच्याकरता नियम सांगितले. या नियमाने माझ्या जीवनातल्या नको त्या गोष्टी मला तोडून टाकता आल्या पाहिजे. त्यापासून माझा संग नष्ट करता आला पाहिजे. कारण कायम लक्षात ठेवा, दुष्ट संगती सोडल्याशिवाय सज्जन संगती प्राप्त नाही होऊ शकत. सज्जन कळून उपयोग नाही नुसता. भगवान श्रीकृष्णांचं महत्व कर्णाला कळलं होतं, पण कर्ण दुर्योधनाला सोडत नव्हता. ही जी अडचण आहे ती जीवनामध्ये समजून घ्या. कर्ण शब्द कानाला लागू पडतो. या अर्थाने मी मुद्दाम ते उदाहरण वापरतोय. आपल्या कानाने जर याच गोष्टी पुन्हा ऐकायच्या ठरवल्या, शिवपुत्रत्व, पार्वती नंदनत्व, तर तुम्हाला देवा तूच गणेशू कळूच शकणार नाही. या अर्थाने मुद्दाम सांगतोय. म्हणून पहिल्यांदा सांगितलं दे तर्कू तोची परशु, या परशुचा विषय सांगितला. त्यानंतर दुसरा विषय आपल्या समोर येतो. माऊली दुसऱ्या आयुधाचा विचार करते. दुसरं आयुध कोणतं आहे? नीती भेदू अंकुशू. पहिलं शास्त्र सांगितलं महर्षी गौतमांनी सांगितलेलं न्यायशास्त्र. दुसरं शास्त्र आपल्या समोर सांगतायत नीतिशास्त्र. कोणी सांगितलं? नीतिशास्त्र आपल्या समोर वैशेषिक दर्शन ज्याला म्हटलं जातं ते वैशेषिक दर्शन महर्षी कणादांनी सांगितलेलं. किती मजेदार शब्द आहेत लक्षात घ्या. कण हा त्यामध्ये शब्द,
आद म्हणजे ग्रहण करणे, खाणे, भक्षण करणे या अर्थाने शब्द. कणाद याचा अर्थ जे कण भक्षण करून राहतात त्याचा एक बाजूचा विचार आपल्याला शास्त्रीय दृष्ट्या वैज्ञानिक दृष्टीकडे नेतो, ज्याच्यामध्ये कणभूक असा शब्द त्यांना वापरला. कणभूक याचा अर्थ कणाकणांना ग्रहण करणारे. आणि मग त्यातूनच पुढे परमाणुवादाचा विचार त्यांनी जो आपल्या समोर मांडलेला आहे तो आपल्याला अभ्यासता येतो, म्हणून त्यांना कणाद एक शब्द वापरलं. औलुक्य दर्शन असं या दर्शनाला म्हटलं जातं. उलूक रूपामध्ये म्हणजे घुबडाच्या रूपामध्ये परब्रह्माने त्यांना उपदेश केला आणि मग त्या माध्यमातून त्यांनी आपल्या समोर हे दर्शन मांडलं. किती मजेदार रचना आहे, लक्षात घ्या. घुबडाच्या माध्यमातून याचा अर्थ त्याला दिवसा दिसत नाही, रात्री दिसणारा आहे. पण रात्री दिसतं याचा अर्थ जिथे कोणालाही दिसत नाही तिथे ज्याला दिसतं, बाहेरचा प्रकाश नाहीये हा भाव त्यातला लक्षात घ्या. बाहेरचा प्रकाश जेव्हा सूर्याचा आहे तेव्हा घुबडाला दिसत नाही. ते न दिसणे त्याचं महत्वाचं नाहीये. जेव्हा बाहेरचा प्रकाश नसतो तेव्हा घोबड्याला दिसतं, हा सकारात्मक विचार त्याच्या मागे आहे. आणि म्हणून बाहेरचा प्रकाश नसताना जे दिसतं ते नीतिशास्त्र. मग आता बाहेरचा प्रकाश नसताना दिसतो कुठल्या प्रकाशात? त्याचं साधं उत्तर आहे आतल्या प्रकाशात. ती जी आतली अवस्था आहे, अंतर्ज्ञान ज्याला आपण म्हणतो, आतला प्रकाश ज्याला म्हणतो, अंतरीचा आवाज ज्याला म्हणतो, त्याचा अर्थ तिथे वापरायचा आहे. म्हणून त्याला औलुक्य दर्शन असा शब्द वापरला. प्रत्येक गोष्ट आपल्याला व्यवस्थित समजून घेतली पाहिजे. मग ज्ञानाचे कण गोळा करणारे जे महर्षी कणाद, त्या कणादांनी वैशेषिक दर्शन आपल्या समोर सांगितलं. त्या वैशेषिक दर्शनाला अंकुश असा शब्द वापरला. किती मजेदार रचना आहे, लक्षात घ्या. कुठे वापरला जातो अंकुश? आपल्याला व्यवहारात माहिती असलेली अंकुशाची रचना असते हत्तीचं नियंत्रण. त्या हत्तीवर नियंत्रण राखण्यासाठी तो माहूत जो असतो तो अंकुशाचा उपयोग करतो. किती मजेदार रचना आहे. प्रचंड ताकद असलेला तो अफाट शक्तीचा प्राणी एवढ्याशा लहानशा अंकुशाच्या भरोशावर नियंत्रित होत असतो. तो माहूत वास्तविक त्या हत्तीच्या समोर त्या माहूताची शक्ती काहीच नाही, पण तरी तो माहूत त्या हत्तीला नियंत्रित करतो. का? कारण तो वर बसलेला असतो. त्या हत्तीनेच त्याला वर बसवलेलं असतं, त्याचं नियंत्रण मान्य केलेलं असतं. आणि म्हणून त्या लहानशा अंकुशाच्या माध्यमातून तेवढा मोठा हत्ती नियंत्रित होतो. आता गंमत लक्षात घ्या. तेवढा मोठा हत्ती सांगताना का सांगायचंय? प्रचंड बलशाली तत्व सांगायचंय. कुठल्या तरी प्राण्याबद्दल नाही सांगायचंय. तुमच्या माझ्याबद्दल विचार चालू आहे. आपल्यामध्ये असणारं अत्यंत बलशाली तत्व कोणतं? पहिला विचार मांडला तर्काचा, नको त्या गोष्टी काढून टाकणे, शारीरिक पातळीवरचा विचार होता. आता दुसरा विचार आपल्या समोर मांडला नीतिशास्त्राचा. तो मांडत असताना वैशेषिक दर्शनाचा, हत्तीचा, अंकुशाचा विचार मी आपल्याला सांगतोय. परम बलशाली असणारं तत्व कोणतं? तुमचं माझं मन. कारण त्याच्या भरोशावर हे सगळं चालतं, त्याच्या भरोशावर शरीर चालतं. त्यांनी दिलेल्या आज्ञेच्या आधारे कर्मेंद्रिय कार्य करतात. ही जी गोष्ट आहे त्यांनी घेतलेल्या संबोधाच्या आधारे ज्ञानेंद्रियांची रचना जी आहे ती कार्यरत असते. कारण ज्ञानेंद्रिय जे ग्रहण करतात ते बुद्धीपर्यंत पोहोचवणे आणि बुद्धीने त्याच्यावर घेतलेला निर्णय कर्मेंद्रियांना पोहोचवणे हे मनाचं कार्य आहे. ही कार्यरचना आपण समजून घेतली की त्या मनावर नियंत्रण सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणून लक्षात घ्या, बुद्धीचे श्लोक नाही तयार झाले, शरीराचे श्लोक नाही तयार झाले, श्लोक मनाचे तयार झाले. आचार्य मनाला उपदेश करतात. समर्थ रामदास स्वामी मनोबोध लिहितात. कारण त्या मनावर नियंत्रण सगळ्यात महत्वाचं आहे. त्याच्याच आधारे बाकीच्या गोष्टी झालेल्या आहेत. मना त्वाचिरे पूर्व संचित केले, तयासारिखे भोगणे प्राप्त झाले. ही भूमिका आपल्याला समजून घ्यायची आहे. त्या मनाच्या माध्यमातून सगळे सुखदुःख आनंदाचे अनुभव जीवनातले आपल्याला प्राप्त होणार आहे. ते मन नियंत्रित असलं पाहिजे. कुठून? आतून. तो भाग सगळ्यात महत्वाचा आहे. कारण बाहेरून त्याचं नियंत्रण संभव नाही. का संभव नाही? कारण ते बाहेर नाही. ते जर आत असेल तर त्याचं नियंत्रणही आतून असलं पाहिजे. आपल्याला नियंत्रणाच्या दोन पद्धती माहिती आहेत. एक नियंत्रणाची पद्धती आहे कायद्याने नियंत्रण करणे. बाहेरून नियंत्रण कायदा करतो, पण लक्षात घ्या जेव्हा जेव्हा बाहेरून नियंत्रणाचा विषय येतो तेव्हा ते झुगारण्याचीच प्रवृत्ती असते. म्हणून कायदे निर्माण होण्याच्या आधी कायदे तोडण्याच्या प्रवृत्ती तयार होत असतात.
उलट्या बाजूचा भाग आहे आतून नियंत्रण. ते आपल्याला नीतिशास्त्र सांगतं, बाहेरून नाही, कोणीतरी म्हणतं म्हणून नाही, मला वाटतं म्हणून. आणि एकदा जर मला वाटत असेल तर आता कोणाच्या नियंत्रणाची गरज नाही. आत्मनियंत्रण, हे आत्मनियंत्रण जे आहे त्याला अंकुश असं म्हटलेलं आहे. माझ्या स्वतःवर माझंच जितेंद्रियत्व, त्या जितेंद्रियत्वाचं प्रतीक माऊली सांगतेय नीतिभेदू अंकुशू. त्या अंकुशाचा एकदा माझ्यावर नियंत्रणाचा विषय निश्चित झाला की मला एक अलौकिक गोष्ट प्राप्त होणार आहे. कोणती? उद्याच्या भागात. तोपर्यंत जय गजानन.